मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 23,537 वरती। 23,537 वरती आजच्या दिवशी निफ्टीने या ठिकाणी फायनल क्लोज दिला आणि क्लोजिंग मार्केटची पुन्हा चांगल्या लेवलवरती आलेली। मार्केट आज गॅप डाऊन ओपन झालेलं होतं। ओपनिंगच मार्केटची गॅप डाऊन होती, पण गॅप डाऊन झाल्यानंतर मार्केटमध्ये रिकव्हरी पण आली तशीच, म्हणजेच लोअर लेवलपासून मार्केटमध्ये या ठिकाणी रिकवर झाली आणि मार्केटने पुन्हा क्लोज जो दिला 23,500च्या वरती दिला। मी तुम्हाला अगोदरपासूनच सांगतो की आपलं मार्केट वीक नाही आहे। कोणी म्हणत असेल ना की आपलं मार्केट वीक आहे, तर ते वीक नाही आहे। मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी आहे की मार्केट वरती जातं खाली येतं, पण ते आपल्या ट्रेंडला चेंज करत नाही आहे। ठीक आहे ना, एक गोष्ट ही आपण लक्षात ठेवली पाहिजे। काही महत्त्वाचे सपोर्ट असतात, जेव्हा मार्केट त्या सपोर्टला ब्रेक करायला लागतं तिथे कंटिन्यूशन होत असतं, तेव्हाच आपलं मार्केट वीक होत असतं। तोपर्यंत मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारचा वीकनेस नसतो। जसं आपण कालच्या वीकली ॲनालिसिसमध्ये काय म्हटलो होतो की प्रत्येक वेळेला ह्या लेवलवरती मार्केटमध्ये आपल्याला बाईंग येताना दिसते, म्हणजे प्रत्येक कॅन्डलला इथे शॅडो बनताना दिसते आपल्याला। प्रत्येक ठिकाणी लोअर लेवलपासून मार्केटमध्ये बाईंग येताना दिसते आपल्याला। मार्केट आज गॅप डाऊन ओपन झालं, पण त्याचं कंटिन्यूशन नाही झालं। मार्केटमध्ये जर वीकनेस असता तर मार्केट गॅप डाऊन ओपन होऊन कंटिन्युअसली खाली गेलं असतं, इथे ते रिकवर झालं नसतं। पण मार्केट आपल्याला पुन्हा रिकवर होताना दिसतंय आणि जी महत्त्वाची सायकोलॉजिकल लेवल आहे 23,500 त्याच्यावरती मार्केटने या ठिकाणी क्लोज देऊन टाकला। त्यामुळे मार्केटमध्ये वीकनेस नाही, मार्केट आपलं स्ट्रॉंगच आहे। जेव्हा प्राइसचे स्ट्रक्चर या ठिकाणी चेंज होणार तेव्हाच आपण म्हणू शकतो की आपल्या मार्केटमध्ये इथे वीकनेस येते, तोपर्यंत नाही। व्हॉलॅटिलिटी आहे नक्की मार्केटमध्ये। 1 2 3 4 दिवस झाले आपल्याला व्हॉलॅटाईल सेशन दिसलं। आज लोअर लेवलपासून रिकव्हरी झाली, मार्केट आपल्याला थोडं ट्रेंडिंग दिसलं आजच्या दिवशी। तर ह्या गोष्टी असतात, चार्टवरती आपण बघायच्या असतात। कॅन्डलस्टिकच्या माध्यमातूनच आपण मार्केटमध्ये काय होतंय, प्राइस वरती जाते का खाली जाते की साईडवेज आहे हे बघत असतो। हे निरीक्षण असतं आपलं। शेवटी मार्केट असतं मित्रांनो, हा शब्द नेहमी लक्षात ठेवत चला। मार्केट सुप्रीम, त्यामध्ये व्हायला काही पण होऊ शकतं, आपलं ॲनालिसिस चुकू पण शकतं। आपण 100% मार्केटमध्ये बरोबर कधी ठरू शकत नाही, ठीक आहे ना। आपण संभावनेवरती काम करत असतो, ट्रेंड असतो मार्केटचा त्याला बघत असतो, प्राइस असते त्याला बघत असतो आपण, बरोबर। आता मार्केटची क्लोजिंग चांगल्या लेवलला आलेली। मार्केटसाठी पुन्हा निफ्टीचा ऑल टाईम हाय म्हणजे 23,667 ही लेवल मार्केटसाठी पुन्हा एक रेजिस्टन्स बनणार। कंटिन्यूशन जर झालं तर ही लेवल मार्केटसाठी काय बनेल, रेजिस्टन्स। खाली 23,300 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे, एक बेस आहे मार्केटसाठी। तिथे येऊन मार्केट पुन्हा बाउन्स पण घेऊ शकतं। या लेवलच्या दरम्यान आपल्याला इथं मार्केट दिसतंय, बरोबर। वीकनेस आला तर कोणत्या लेवल असणार मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याच। 23,100 आणि 22,800 हे काही महत्त्वाचे सपोर्ट या ठिकाणी डेली टाईम फ्रेममध्ये असणार आहे, समजलं। आता काही महत्त्वाचे लेवल जसं इंट्राडेमध्ये आपण मार्केटला ट्रॅक करत असतो बघा, मार्केटचा ट्रेंड पण आपण बघत असतो। तर त्या ठिकाणी मग कोणते महत्त्वाचे सपोर्ट असणार, रेजिस्टन्स असणार। कोणता रेजिस्टन्स मार्केटने ब्रेक केला तर मार्केट वरती जाऊ शकतं, किंवा कोणता सपोर्ट ब्रेक केला तर इंट्राडेमध्ये मार्केटमध्ये वीकनेस येऊ शकते। त्या लेवल आपण बघूया 5 मिनिटांमध्ये। तर आपण आता 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये जाऊया। तर सकाळच्या वेळेला मार्केट गॅप डाऊन ओपन झालं आणि ताबडतोब मार्केटमध्ये थोडी रिकव्हरी पण झाली होती। इथे आपण मार्केटला बघत होतो बघा, मार्केट वरती गेलं, इथे एक रेजिस्टन्स घेतला, पुन्हा डे लोपर्यंत मार्केट आलेलं होतं। इथून पुन्हा मार्केटने बाउन्स घेतलेला होता, म्हणजेच काय, ही लेवल आपल्यासाठी महत्त्वाची सपोर्ट होती 23,362। आपण म्हटलो की मार्केटसाठी या ठिकाणी आता रेंज बनू शकते, म्हणजे इथे तर एक रेजिस्टन्स आहेच। मार्केट इथे रिजेक्शन घेऊ शकतं, खाली इथे सपोर्ट। मार्केटला ट्रेंडिंग व्हायचं असेल तर काय करावं लागेल, ह्या रेजिस्टन्सला ब्रेक करून त्यावरती सस्टेन व्हावं लागेल, तर मग मार्केट इथून वरती जाऊ शकतं। ही एक आपण संभावना जोडली होती मार्केटचा ट्रेंड ओळखण्यासाठी। आणि मार्केट बघा इथून परफेक्ट वरती गेलं, इथे रिजेक्शन आलं आणि नंतर मग मार्केटने इथे ब्रेकआउट दिला। थोडा वेळ घालवला या ठिकाणी, पण बघा जवळजवळ 30 मिनिटे वेळ इथे मार्केटने घालवलेला होता, पण इथे कंटिन्यूशन झालेलं होतं प्राईसचं। परफेक्ट एक प्राइस ॲक्शन बनवत मार्केट इथून वरती गेलेलं होतं। तर ही चांगल्या प्रकारची बाईंग मग मार्केटमध्ये इथे आलेली होती आणि एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स जो होता तो पण मार्केटने इथे ब्रेक केलेला होता। हे लक्षात आलं तुम्हाला, ही लेवल होती, याला पण ब्रेक केलं, प्राइस पुन्हा आली, इथे सपोर्ट घेतला, पुन्हा प्राइस इथून वरती गेलेली होती। म्हणजे लोअर लेवलपासून आपल्याला एक चांगल्या प्रकारची प्राइस ॲक्शन इथे मार्केटमध्ये बघायला मिळाली। नंतरचा कालावधी पूर्ण मार्केटचा बघितलं, मार्केट पुन्हा साईडवेज झालेलं होतं, म्हणजे 23,500च्या आसपासच मार्केट इथे फिरत होतं। म्हणजे मार्केट या ठिकाणी काय झालेलं होतं, साईडवेज। या छोट्या रेंजमध्ये मार्केट काय झालं, साईडवेज झालं। हे बघा, मार्केटमध्ये वीकनेस असता तर मार्केट इथून खाली येऊन गेलं असतं। जसं मार्केटमध्ये आपण डेली व्हॉलॅटिलिटी बघतोय की मार्केट वरती जातं पुन्हा ते खाली येऊन जातं अशा पद्धतीने, पण तसं झालं नाही आजच्या दिवशी। बघा
मार्केट वरती गेलेलं आहे, एक चांगल्या प्रकारची प्राइस ॲक्शन बनवत मार्केट वरती गेलं आणि इथं साईडवेज झालेलं आहे आणि क्लोजिंग त्याची वरतीच आली, मार्केटची क्लोजिंग खाली आली नाही. जो महत्त्वाचा सपोर्ट आहे आता इथे 23,500चा, इथे समजेल तुम्हाला मार्केटने प्रत्येक वेळेला इथे सपोर्ट घेतलेला आजच्या दिवशी, नंतर 23,500ला ब्रेक केलं नाही, या सपोर्टला मार्केटने ब्रेक केलं नाही, याच्यावरतीच थांबलेलं आहे, इथं साईडवेज झालेलं आहे. या ठिकाणी तर आपल्याला एक ट्रेंडिंग मूव मिळाला मार्केटमध्ये, त्यानंतर मार्केट साईडवेज झालं. इथे काय पॉसिबिलिटी या ठिकाणी होऊ शकते मार्केटमध्ये, हे बघा मार्केटसाठी काही हर्डल आहेत, ते हर्डल पार झाले तर मार्केटमध्ये मोमेंटम कंटिन्यू राहणार. म्हणजे निफ्टी 50 या ठिकाणी पुन्हा 23,667 पर्यंत पण जाऊ शकते. म्हणजे निफ्टीचा ऑल टाईम हाय, ही लेवल जी असणार 23,667 निफ्टीचा ऑल टाईम हाय, या लेवलपर्यंत पण मार्केट जाऊ शकतं, या लेवलपर्यंत पण मार्केट जाऊ शकतं. जसं ह्या झोनमध्ये होतं मार्केट साईडवेज, फ्लॅटिश ओपनिंग झाली, या लेवलच्या वरती मार्केट जर निघून गेलं तर आपल्याला ते ट्रेंडिंग पण बघायला मिळू शकतं, वरती जाऊ शकतं निफ्टीच्या ऑल टाईम हायपर्यंत. मग येणारे महत्त्वाचे रेजिस्टन्स कोणते असणार आहे मार्केटमध्ये या ठिकाणी, तर 23,580 हा मार्केटसाठी असणार पहिला एक रेजिस्टन्स. त्यानंतर 23,600, 611 लेवल आहे पण मी राऊंड फिगरमध्ये पकडतोय, हा असणार दुसरा रेजिस्टन्स. त्यानंतर 23,667 ही लेवल निफ्टीसाठी असणारे तिसरा रेजिस्टन्स. हे रेजिस्टन्स जर पार झाले तर निफ्टी आपल्याला वरती जाताना दिसू शकते. तुम्हाला दिसतंय मागे पण बघा ह्या लेवलवरती काय ॲक्टिव्हिटी झाली होती, मार्केट इथूनच खाली आलेलं होतं बघा, हे दिसतंय तुम्हाला, या ठिकाणावरूनच मार्केटमध्ये सेलिंग झालेली होती. मग हा निफ्टीसाठी काय बनत असतो, एक रेजिस्टन्स. इथेच निफ्टीने ब्रेकडाऊन दिलेला होता आणि इथेच पुन्हा रिजेक्शन आलेलं होतं, त्यामुळे ही लेवल मी ड्रॉ केलेली. ही आपल्यासाठी काय बनेल, रेजिस्टन्स. जर ही लेवल पार झाली तर निफ्टी पुन्हा वरती जाताना दिसू शकते आपल्याला. त्यानंतर 23,600 आणि 23,667 हे मार्केटसाठी काय असणार, रेजिस्टन्स असणार आहे. लक्षात घ्या मार्केटमध्ये स्ट्रक्चर असं बनलेलं आहे, ते बुलिश स्ट्रक्चर आहे, बरोबर ना. ही एक रेंज मी ड्रॉ केली, ह्या रेंजमध्ये मला मार्केट दिसलं अशा पद्धतीने, ह्या रेंजच्या बाहेर मार्केट निघालं तर ते वरतीच जाणार आहे, कारण की इथे मल्टिपल टाईम मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे. इथे ही लेवल दिसते तुम्हाला आणि वरती रेजिस्टन्स, हा एक झोन पूर्ण पकडा, हा एक झोन. तुम्ही वाटलंच तर ही लेवल आपण शिफ्ट करूया, तुम्हाला व्यवस्थित लक्षात पण येईल. त्यामुळे चार्टवरती ड्रॉइंग करणं खूप गरजेचं असतं. लक्षात घ्या ही लेवल बघा, आता तुम्हाला लक्षात येईल जास्त वेळेला कोणत्या ठिकाणी मार्केटने टच केलेलं होतं, रेजिस्टन्स कोणत्या ठिकाणी जास्त वेळेला घेतलेला होता. आता लक्षात येईल तुमच्या की मार्केट कोणत्या ठिकाणी रिजेक्शन घेत आहे, या ठिकाणी बघा. मग हा एक झोन तुमच्या लक्षात येणार इथे, समजलं. मार्केट इथं काय थांबलेलं होतं अशा पद्धतीने, प्राईसची काय ॲक्टिव्हिटी चार्टवरती होते हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. मग बघा तुम्ही म्हणणार की मग फ्लॅट ओपन झालं, हा रेजिस्टन्स आहे, हा ब्रेक झाला तर मी इथे ताबडतोब बाय साईडला जाऊ शकतो, पण पुढे मागे बघायचं असतं काय होतंय. इथे पण प्राईजने रिजेक्शन घेतलेलं होतं, इथे प्राईजने ब्रेकडाऊन दिलेला होता, त्यामुळे हे एक इमिजिएट हर्डल आपल्यासाठी असणार आहे. मार्केट त्याच्यावरती जातं का बघायचं आपल्याला, कारण की बहुतेक वेळेला काय होतं इथे एक मोठी कॅन्डल बनवून जात असते अशा पद्धतीने. मार्केट फ्लॅट होतं ओपन आणि अशी मोठी कॅन्डल बनवतं, बुलिश अशी कॅन्डल बनवताना दिसतं आपल्याला. असेल काही वेळ थांबत असेल, मग याचं कंटिन्युएशन जर होत असेल इथे तर परफेक्ट आपल्याला हे फॉर्मेशन दिसेल इथे, याच्यानुसार मग आपण इथे कंटिन्युएशनमध्ये जाऊ शकतो. समजलं ना. इथे प्राईसचं काय होऊ शकतं, मग कंटिन्युएशन होऊ शकतं. बहुतेक जण म्हणणार हे आम्हाला दिसतच नाही पॅटर्न वगैरे, तर मित्रांनो असं असतं ना की जेव्हा तुम्ही चार्टवरती सारखी प्रॅक्टिस करतात, जेव्हा तुमची चार्टवरती प्रॅक्टिस होत असते ना, ते पॅटर्न तुम्हाला आपोआप दिसायला लागतात. जे प्राईसचं फॉर्मेशन होतं असतं ना ते अनुभवातून लक्षात येत असतं. चार्टवरती जेव्हा तुमची नजर मारते तुम्हाला आपोआप ते पॅटर्न दिसायला लागतात, प्राईसचा बिहेव दिसायला लागतो, मार्केटचा ट्रेंड असतो ना तो समजायला लागतो तुम्हाला. आजच्या दिवशी लो ब्रेक होत नव्हते, म्हणजेच काय ट्रेंड इंटॅक्ट होता आजच्या दिवशी, हे लो ब्रेक झालेच नाही, म्हणजे 23,500 तर इथे ब्रेकच झालेला नव्हता. समजलं ना. मार्केट त्याच्यावरतीच थांबलेलं होतं आणि इथे पण हे जे स्विंग बनायचे तुम्ही बघत होते, मार्केट जायचं खाली यायचं पण लोला ब्रेक करत नव्हतं, पुन्हा वरती गेलं रिजेक्शन घेतलं पण ह्या लोला ब्रेक केलं नाही, पुन्हा वरती गेलं, ते अशा पद्धतीने मार्केट स्विंग बनवत गेलेलं होतं. हेच आपल्याला ओळखायचं आहे चार्टवरती. प्राईजमध्ये प्राईस केव्हा स्ट्रॉंग असते आणि केव्हा वीक असते ना, तुम्हाला या स्ट्रक्चरवरून लक्षात आलं पाहिजे. जे प्राईसचं स्ट्रक्चर या ठिकाणी बनत असतं त्यावरून तुम्हाला या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. मग आता मार्केट खाली कधी येऊ शकतं, आपण तर बघितलं की ह्या झोनच्या बाहेर जर गेलं म्हणजे 23,555 ते 23,580 ही एक रेंज असणार आहे. ह्या रेंजच्या बाहेर जर मार्केट गेलं तर याच्यामध्ये मोमेंटम बनू शकतो, हे आपण बघितलं. मार्केटवरती जाऊ शकतं. मार्केट वीक केव्हा होऊ शकतं इंट्राडेमध्ये, जर मार्केटने पुन्हा 23,500चा सपोर्ट ब्रेक केला तर मार्केटमध्ये इथे येऊ शकते मग विकनेस. 23,500 हा मार्केटसाठी असणार सपोर्ट. मग हा सपोर्ट जर ब्रेक झाला तर कुठपर्यंत जाऊ शकतं,
तर पुन्हा इथे सपोर्ट असणार ह्याच लेवल 23,442 हा एक सपोर्ट असणार, त्यानंतर 23,400 हा एक सपोर्ट असणार आणि त्यानंतर 23,362 ही लेवल पण मार्केटसाठी काय असणार आहे सपोर्ट. हे टप्प्याटप्प्यांमध्ये मार्केटमध्ये सपोर्ट असणार. हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे असतात ना आपण यांना कसं फॉलो करायचं असतं ट्रेंडनुसार. जो मार्केटचा ट्रेंड असतो ना त्यानुसार आपण फॉलो करायचं असतं. मार्केट जर अप ट्रेंडमध्ये जात आहे बरोबर आहे ना, अप ट्रेंडमध्ये जात आहे तर तुम्ही समजून चालायचं की जो रेजिस्टन्स असतो तो ब्रेक जेव्हा होतो ना तोच नंतर बनत असतो सपोर्ट. मग प्राईस तिथे येऊन सपोर्ट घेऊ शकते, पुन्हा आपल्या ट्रेंडला ती कंटिन्यू करू शकते. अशा पद्धतीने आपण त्यांना बघायचं असतं. असं नाही की मला इंडेक्सवरती जाताना दिसतोय आणि मी त्याला शॉर्ट करतोय एका रेजिस्टन्स लेवलला. नाही, रेजिस्टन्स लेवलला तुम्ही डाऊन ट्रेंडमध्ये करू शकता त्याला शॉर्ट, पण त्याचा ट्रेंड जर पॉझिटिव्ह असेल म्हणजे अप ट्रेंडमध्ये जात असेल तो त्याच्यामध्ये बघा रिट्रेसमेंट नंतर बाईंगच येत असते. थोडं रिट्रेसमेंट आलं की बाईंग होणार त्याच्यामध्ये. अप ट्रेंडमध्ये अशा गोष्टी होत असतात. डाऊन ट्रेंडमध्ये आपण काय करू शकतो, जेव्हा पुलबॅक येत असतात म्हणजे शॉर्ट टर्मसाठी बाईंग येत असते मग तिथे मार्केट शॉर्ट होत असतं. त्या गोष्टी डाऊन ट्रेंडमध्ये होत असतात. कोणत्या ठिकाणी बाय करायचं मला, कोणत्या ठिकाणी शॉर्ट करायचं हे ट्रेंडनुसार आपण डिसाईड करत असतो. मार्केटचा जो ट्रेंड असतो ना त्यानुसार आपण डिसाईड करत असतो. तर अशा सोप्या पद्धतीने आपण मार्केटला समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे ना. तुम्ही बघा अशा पद्धतीने काम करून बघा, तुमचा स्वतःचा आत्मविश्वास या ठिकाणी वाढत असतो की मी पण करू शकतो, मला पण मार्केट समजतं आहे. पण त्यासाठी वेळ द्यावा लागेल. वेळ द्या मार्केटमध्ये, तुम्ही आपोआप मार्केट तुम्हाला समजायला लागेल. काही गोष्टी असतात, बेसिक कन्सेप्ट असतात, त्या शिकून घेतल्या पाहिजे तुम्ही. तुम्हाला पण एखादा स्टॉक समजा स्विंग ट्रेडिंगसाठी निवडायचा असेल तर त्याचं टेक्निकल ॲनालिसिस तुम्हाला करताच आलं पाहिजे. जर तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस करता आलं, एंट्री कोणत्या ठिकाणी घ्यायची, एक्झिट कोणत्या ठिकाणी करायचं मला हे तुम्हाला व्यवस्थित समजेल. आणि जेव्हा पण तुम्ही ट्रेडिंग करत असतात स्टॉपलॉसचा वापर करत चला. मनामध्ये स्टॉपलॉस लावून ट्रेडिंग करत जाऊ नका. तुम्ही इंट्राडे करत असाल इक्विटीमध्ये किंवा ऑप्शनमध्ये, पण ऑप्शन तर करूच नका. इक्विटीमध्ये करत असाल तर स्टॉपलॉस लावून मार्केटमध्ये काम करा. रिस्क रिवॉर्डला फॉलो करत चला. इंट्राडेमध्ये कोणत्याही साईडला मार्केट जात असतं, आपण म्हणतो की वरतीच जाईल, नाही जाणार, ते खाली पण येऊ शकतं. आपण म्हणतोय खाली येतं आहे ते वरती पण जाऊ शकतं. रिस्क रिवॉर्ड नक्की फॉलो केलं पाहिजे. जेवढी रिस्क घेतोय तेवढा प्रॉफिट घेण्याचा प्रयत्न करायचा. बघायचं माझी परफेक्ट एंट्री कोणत्या ठिकाणी होते. असं नाही की अंदाजे कोणत्या जागेवरती एंट्री घ्यायची आणि मोठे लॉसेस मार्केटमध्ये करून घ्यायचे. लॉस करायचेच नाही, करायचे तर छोटे करायचे जेणेकरून आपण मार्केटमध्ये टिकून राहू. नाहीतर मोठे लॉसेस केले तर आपण मार्केटमध्ये टिकू पण शकत नाही. समजलं. तर निफ्टीमध्ये तुम्हाला महत्त्वाचे लेवल समजलेले असतील. आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.